नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न जे मागील वर्षी पोलीस भरतीसाठी विचारले गेले होते. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणताही प्रश्न मिस करायचा नाही. मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. चला तर मित्रांनो, सुरू करूया आपला हा व्हिडिओ. आपला प्रश्न आहे, दादाजी कोंडदेव स्टेडियम कोठे आहे? मित्रांनो, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. याचं राईट उत्तर आहे दादाजी कोंडदेव स्टेडियम हे मित्रांनो ठाण्यामध्ये आहे. याचं पहिलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ठाणे. आपण पाहू शकता. चला मित्रांनो, पाहूया दुसरा प्रश्न क्रमांक 2. यकृत हा अवयव शरीराच्या कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. मित्रांनो, याचं उत्तर आहे यकृत हा अवयव शरीराच्या पचन संस्थेशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 3. हैदराबाद प्रतिज्ञा खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जैवविविधता संवर्धन या संबंधित आहे हैदराबाद प्रतिज्ञा. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 4. कुश भगत खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. आपण पाहू शकता. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे कुश भगत हा बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 5. भारतात इसवी सन 1856 मध्ये डॅश डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. आपण पाहू शकता. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे लॉर्ड डलहौसी यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. मित्रांनो, लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाळ आहे 1848 ते 1856. मित्रांनो, यांच्या काळामध्ये रेल्वे सुरू झाली हे सुद्धा आपण ध्यानात ठेवायचं आहे. लॉर्ड डलहौसी महत्त्वाचा आहे. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 6. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी ही त्याच्या डॅश डॅश किंवा टिंबटिंबनुसार करतात. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन नीट वाचायचं आहे. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे अणु अंकानुसार आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी करतात. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी येरवडा तुरुंग आहे? मित्रांनो, आपणास सर्वांस माहीत असेल महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी येरवडा तुरुंग आहे. याचं राईट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे. चला पाहूया पुढील प्रश्न. भारताच्या राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणूक कधी पार पडली? मित्रांनो, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन काळजीपूर्वक वाचा. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 3 मे 1952 साली भारताच्या राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणूक पार पडली. चला तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 9. शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी 90% कॅल्शियम कशात आहे? 4 ऑप्शन वाचायचं आहे मित्रांनो. याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी 90% कॅल्शियम हे मित्रांनो हाडांमध्ये असे. मित्रांनो, हाडामध्ये फॉस्फरस सुद्धा हा घटक असतो. हे सुद्धा आपण ध्यानात ठेवायचे आहे. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी हा धातू विजेचा सर्वाधिक सर्वश्रेष्ठ सुवाहक आहे. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. आपण पाहू शकता कॉपर, सोने, ॲल्युमिनियम आणि ग्रेफाइट. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कॉपर हा धातू विजेचा सर्वाधिक किंवा सर्वश्रेष्ठ सुवाहक आहे. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 11. इक्रिसॅट ही संस्था कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, इक्रिसॅट ही संस्था आपण पाहू शकता. इक्रिसॅट ही संस्था तेलंगणा या राज्यात आहे. इक्रिसॅट ही संस्था तेलंगणा राज्यात आहे. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 12. पाण्याची अधिकतम घनता किती तापमानात असते? मित्रांनो, पाण्याची अधिकतम घनता ही 4 डिग्री सेंटीग्रेड तापमानात असते. हे आपणास ध्यानात ठेवायचं आहे 4 डिग्री सेंटीग्रेड. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रावर पहिल्यांदा कोणत्या सुलतानने आक्रमण केले होते? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. आपण पाहू शकता. मित्रांनो, महाराष्ट्रावर पहिल्यांदा अलाउद्दीन खिलजी यांनी आक्रमण केले होते. अलाउद्दीन खिलजी.
चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. आनंदमठ या कादंबरीचे लेखक कोण आहेत? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन काळजीपूर्वक वाचायचे आहेत. रवींद्रनाथ टागोर, बिपिनचंद्र पाल, बंकिमचंद्र चटर्जी आणि सरदार वल्लभभाई पटेल. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी हे आनंदमठ या कादंबरीचे लेखक आहेत. चला तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात? आपल्याकडे मित्रांनो 4 ऑप्शन आहेत. ब्युटेन, मिथेन, इथिलीन आणि इथेन. काळजीपूर्वक प्रश्न वाचा. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इथिलीन हे उत्तर आहे. मित्रांनो कोणती कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन हे वापरतात? चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा डॅश डॅश येथे सुरू केली. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. आपण पाहू शकता. मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा ही सातारामध्ये सुरू केली आहे. आपण मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे, ध्यानात ठेवायचा आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. 4 ऑप्शन नीट वाचायचे आहेत. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रयतवारी या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले. मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असेल, अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो हा व्हिडिओ आपणास महत्त्वपूर्ण ठरणार आहे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी. चला तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. अन्नपदार्थाची ऊर्जा डॅश डॅश या परिमाणात मोजले जाते. आपल्याकडे मित्रांनो 4 ऑप्शन आहेत. याचं राईट उत्तर आहे अन्नपदार्थाची ऊर्जा ही कॅलरीजमध्ये मोजली जाते. ऑप्शन क्रमांक 2 कॅलरीजमध्ये मोजली जाते. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. मानवी हृदयाचे वजन साधारणपणे डॅश डॅश इतके असते. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन नीट वाचायचं आहे. याचं राईट उत्तर आहे मानवी हृदयाचे वजन हे साधारणपणे 360 ग्रॅम इतके असते. महत्त्वाचा प्रश्न, बहुतेक वेळा रिपीट झालेला हा प्रश्न. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. इंद्रधनुष्य हा कशाचा परिणाम आहे? मित्रांनो याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 इंद्रधनुष्यावरील तिन्हीचा परिणाम आहे. म्हणजेच प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण आणि प्रकाशाचे संपूर्ण आंतरिक परावर्तन. मित्रांनो इंद्रधनुष्य हा तिन्ही परिणाम दर्शवतो. इंद्रधनुष्यामध्ये टोटल 7 रंग असतात, हे सुद्धा आपल्याला ध्यानात ठेवायचे आहे. टोटल 7 रंग. ताना पिनी निपाजा आपणास माहीत असेल ही ट्रिक. मित्रांनो चला पाहूया पुढील प्रश्न. भारतातील सरासरी पर्जन्यमान किती आहे? ऑप्शन नीट वाचायचा आहे. 1200 मिमी, 1180, 1194, 1480. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे 1194 मिलीमीटर हे भारतातील सरासरी पर्जन्यमान आहे. चला तर पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 22. भारतात बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच वेळा येऊन गेला आहे. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे RBI. मित्रांनो RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मित्रांनो रिझर्व्ह बँकची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. रिझर्व्ह बँकची स्थापना. मित्रांनो रिझर्व्ह बँकेची स्थापना म्हणजेच RBIची स्थापना मुंबईमध्ये झाली. मित्रांनो कोणत्या ॲक्टनुसार झाली हे मला प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगायचं आहे. उत्तर चुकलं तरी चालेल. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. शरीरात कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. यकृत, हृदय, अन्ननलिका, अस्थिमज्जा. मित्रांनो शरीरात अस्थिमज्जा या अवयवात लाल पेशी तयार होतात. महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे रेड ब्लड सेल RBC. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती कधी साजरी होते? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. प्रश्न नीट वाचायचा आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती मित्रांनो दरवर्षी 12 फेब्रुवारीला आपण साजरा करतो. मित्रांनो दरवर्षी 12 फेब्रुवारीला आपण स्वामी विवेकानंद यांची जन्मजयंती साजरा करतो. आणि मित्रांनो 14 जूनला आपण दरवर्षी जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा करतो. हे तिन्ही प्रश्न बऱ्याच वेळा पेपरला रिपीट झालेले आहेत, म्हणून हा प्रश्न मित्रांनो येथे घेतलेला आहे. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. लायकेन हा सूक्ष्मजीव कोणत्या गटात येतो?
4 पर्याय नीट वाचायचे आहेत मित्रांनो. मोनेरा, कवक, प्रोटिस्ट आणि शैवाल. मित्रांनो, लायकेन हा सूक्ष्मजीव कवक या सूक्ष्मजीव गटात मोडतो. ऑप्शन क्रमांक 2 कवक. मित्रांनो, शेवटचा प्रश्न आपल्यासाठी ठेवलेला आहे. प्रश्न क्रमांक 26. आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय? प्रश्न पुन्हा वाचा. आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय? आपल्याकडे मित्रांनो 4 ऑप्शन आहेत. उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण किंवा यामध्ये नाही. मित्रांनो, यापैकी एक उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो. चला तर भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.